वजन कमी करायचं आहे पण गोड खाण्याची इच्छा खूप होते. ऑन ॲन ॲव्हरेज एक व्यक्ती वर्षभरामध्ये 27 किलो साखर खात असतो आणि दिवसभरामध्ये एक व्यक्ती 20 चमचे साखर खात असतो. जर तुमच्या जेवणामध्ये प्रोटीनचा इंटेक कमी असेल, शुगर लेवल डिस्टर्ब होत असेल, तर तुमची गोड खाण्याची इच्छा होणार आहे. तुमच्या जेवणामध्ये फायबरचा इंटेक कमी असेल आणि त्याचबरोबर पदार्थामधली शुगर लेवल ॲब्झॉर्ब होत नसेल, तर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होणार आहे. त्यासाठी तुमच्या आहारामध्ये ग्रीन व्हेजिटेबलचा आणि फळांचा समावेश असणं फार गरजेचं आहे. जर तुमची स्ट्रेस लेवल वाढली आणि कार्टिसोल नावाचा हार्मोन जर रिलीज झाला, तर इथे ॲपेटाईट इन्क्रीज होणार आहे आणि खूप जास्त भूक लागणार आहे आणि तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होणार आहे. स्ट्रेस कंट्रोल करण्यासाठी रोज मेडिटेशन करणं आणि वर्कआउट करणं गरजेचं आहे. जर तुमची झोप कंप्लीट होत नसेल, तरीसुद्धा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होणार आहे. नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांचं शुगर कन्झम्पशन थोडं जास्त असतं, म्हणून 7 ते 8 तास झोप घेणेसुद्धा गरजेचे आहे. जर तुमची बॉडी डिहायड्रेटेड होत असेल, तरीसुद्धा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होणार आहे. म्हणून एका व्यक्तीने दिवसभरामध्ये 3.5 ते 5 लिटर पाणी पिणे गरजेचं आहे. आणि जर तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची डिफिशियन्सी होत असेल, तर तुमची स्ट्रेस वाढण्याची दाट शक्यता आहे, डिप्रेशनमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे, अँक्झायटी वाढण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. तरीसुद्धा तुमची गोड खाण्याची इच्छा होणार आहे. मग बरेच जण गोड खाण्यासाठी चॉकलेटचा वापर करतात आणि शरीरामध्ये बॉडी फॅट वाढवून घेतात. व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी असेल, तरीसुद्धा तुमची गोड खाण्याची इच्छा होणार आहे. मग ह्या डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी जर तुमच्या आहारामध्ये रोज सकस संतुलित आहाराचं सेवन असेल, तर नक्कीच ही डिफिशियन्सी भरून निघणार आहे आणि तुमची गोड खाण्याची इच्छा कमी होणार आहे. हा व्हिडिओ अशा व्यक्तींबरोबर शेअर करा जे की म्हणतात की वजन कमी करायचे पण गोड खाण्याची इच्छा खूप होते. थँक्यू सो मच.